यश कहीं ड्राइव पे जाता है? नहीं, मुझे नेहा को घर छोड़ना है। उसके बाद जाते हैं। नेहा, आपके दोस्त को बोलो बेस कौन? थैंक यू नेहा। जेसिका, There is no problem, it's okay. जेसिका थोड़ा धीरे चलाओ ना, ये इंडिया है। That's fun, no? Not fun, it's dangerous. हाँ, तुम साथ हो तो क्या प्रॉब्लम है? हम उस वक्त भी ऐसे जाते थे। भूल गया क्या? क्या? जेसिका, आप उस वक्त भी ऐसे ही साथ में गाड़ी चलाते थे? हाँ। ओ, आज मी नेमका गॉगल नाही आणला. काय? जळतंय ना खूप. मी असं बाहेरच्या उन्हामुळे असं डोळ्यामध्ये जळजळ जळजळ करतंय ना, मी नेमका गॉगल नाही आणला. यश, हे यश, काय? सारखं मागे काय बघतोयस? मी बघतोय तू ठीक आहेस की नाही. हा, मी ठणठणीत आहे. नेहा, तू ओके आहेस ना? मी ओके. ओके, नेहा ओके रे. ते रेंज पण नाहीये. हो, हातावर हात ठेवला की जाते. आत आता 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 आत मोबाईल ठेवला ना असं गाडीमध्ये कधी कधी बंद की रेंज जातेच. ती शेफाली वेडी आहे, ती फोन करणार होती. फोन पण येत नाही तिचा. हा, शेफालीवरच राग आहे ना. नाही काही नाही. आता रेंज झाली असेल, काढला हात. What are you doing? यश, do you remember? हम इसे रात को घूमते थे, ट्रेकिंग, पिकनिक। एक बार मैं तुम्हारे गोद में सो गई थी, remember? क्या जेसिका, आप ऐसे ही रात रात भर घुमा करते थे? आप यश की गोद में सो गए थे? मैंने कुछ गलत कहा? नहीं, आपने हिस्ट्री बता के फ्यूचर बिगाड़ दिया. स्टॉप स्टॉप. क्या हुआ? नहीं, कुछ नहीं. मेरा एक काम है इधर. अगं पण मी काय काय काम आहे तुला? नेहा, नेहा, गाडी गेली. त्यांनी तुला गाडीत बसायला सांगितलं, लगेच तू बसली. काय गरज होती? जेसिका काय बोलत होती? तुला काय करायचं होतं? तुला का त्रास होत होता त्याचा? आता काय तीर मारलाय गाडीतून उतरून? तो काय येणार होता का तुझ्या मागे? आपण रिक्षाने जाऊया. समीरला कुठेतरी जायचं होतं, मग मी त्याला म्हणालो तू जा तिच्या बरोबर. रिक्षा करूया. रिक्षा, रिक्षा. हो साहेब, मॅडम तुम्ही या, बसा पटकन. बसा बसा लवकर. ये ना. काय हो सर, मॅडम चिडलेत काय? हो, का बरं? काय सांगू? चला. नेहा, जेसिका एवढं सगळं जे बोलते ना, एवढं सगळं काय घडलं नाही. ती कधी कधी इमोशन मध्ये ना खूप जास्त बोलून ते नाही घडलं असं पण नाहीये, घडलंय पण एवढं नाही जेवढं ती सांगते. हे असं भारतात चालत नाही. आणि एक
एक हाताने गाडी चालवली ना तर मी पोलिसांना बोलते. मी कुठे एका हाताने चालवतोय? माझे दोन्ही हात स्टेअरिंग वरच असतात की. ओ दादा, तुम्ही नका काळजी करू, तुम्हाला नाही बोलत आहे. तुम्ही निवांत 2 हातांनी चालवा, नाही तर खरंच पोलिसांना बोलवतील. कसं आहे दादा, म्हणजे आपल्यासाठी एखादा व्यक्ती आपली प्रशस्त गाडी सोडून आता रिक्षामधनं आपल्यासाठी येतोय असं म्हटल्यावर कोणीतरी जरा स्माइल तरी देतं ना. म्हणजे कंपल्सरी काही नाहीये, कळलं का? काही कंपल्सरी नाहीये, पण दिलं तर जरा बरं वाटेल. म्हणजे एखादा माणूस एवढा त्रास सहन करतोय. मग कशाला करतोस त्रास सहन? नको करू. जा तुझ्या त्या मोठ्या गाडीत. हवं तर फोन करते मी समीर सरांना. काही गरज नाहीये. मला आवडतं रिक्षाने फिरायला. तू सांग, तू स्माइल देणार आहेस की नाही? मी रिक्षात उडी मारू सांग. नाही नाही, मी उडी मारतो. हे बघ, यश, अहो दादा तुम्ही सांगा ना. हे काय करायला लागले तुम्ही? बसा खाली. गाडी थांबवली तर खबरदार गाडी माझ्याशी. यश आत ये. काय करतोस तू? वेडास का? पडला तर काही झालं तुला तर? चल. यश हो दादा, नाही आता जरा सावकाश आरामात जाऊ द्या. हा नेहा, जेसिका माझा भूतकाळ आहे. तो कसा होता, काय होता, चांगला होता, वाईट होता, या सगळ्या गोष्टींना आता काहीच अर्थ नाही. नॉट इम्पॉर्टंट एनी लॉंगर. पण तो जर का असा अचानकपणे आपल्या समोर आला तर माणुसकीच्या नात्याने आपण आपली जबाबदारी पार पाडायला नको का? मी फक्त तेवढंच करतोय बस. आणि तसंही सगळे असं म्हणतात की भूतकाळापेक्षा आपल्या समोर आत्ता आपल्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा, ते जास्त महत्वाचं. आणि ते जर का इतकं सुंदर असेल तर पण मला एक गोष्ट सांग नेहा, तू एवढी का चिडलीस ग त्या जेसिकावर? मी कुठे चिडले? चिडली नव्हतीस खरंच? ओके. हे असं भारतात चालत नाही.